माईकची जरूर नाहीये. तुम्हाला चपात्या करायच्या घरी जाऊन. तुकाराम महाराज भाजी आणायला गेलेले ना. हा, आणि कुठे जाऊन बसले? डोंगरावर जाऊन काय करत बसले? नामस्मरण करत बसले. मग त्यांच्या घरी भाजी कोणी पोचवली? कोणाच्या रूपात? तुकारामांच्या रूपात. भाजीवाल्याच्या रूपात. तरी चिंता आहे ना, चिंता ही कशी आहे? वाळवी सारखी आहे. वाळवी आपलं घर कसं पोखरून काढते, तशी ही चिंता आहे ना. हे खूप महत्वाची आहे. ही जी आहे ना विषय, हा सगळ्यात महत्वाचा. आणि ह्या विषयामुळे आपल्या शरीरात जे काय प्रॉब्लेम्स उद्भवतात, जे हेल्थ प्रॉब्लेम येतात, ते चिंतेमुळे. कारण काय होतंय, आपल्याला जशी वाळवी पोखरते ना सगळं, तसं हे जे आपलं घर आहे ना, या घरामध्ये देव आहे. त्या घरामध्ये सगळे आपले ऑर्गन्स आहेत. या घरामध्ये पाणी आहे, वायू आहे, सगळं आहे ना. पंचभौतिक देव आहे की ना, देव आहे ना. मग त्याच्यामध्ये जर चिंता घुसली तर काय होणार आहे? बोलू नका. चिंता घुसली तर ती काय करणार? आपल्या शरीरातलं पाणी कमी करणार, हो की नाही? आपल्या शरीरातला वायू कमी करते. म्हणजे काय लावावं लागतं मग? ऑब्वियस आहे ना. हे सगळे जे हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होतात, ते कोणामुळे होतात? चिंतेमुळे. तर चिंता करावी तर काय करायचं? चिंतन करायचं. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, हो की नाही? आपण किती पण मृत्यूंजय जप करा किंवा काय पण करा, जे होणार ते होणार आहे. आपल्याला काय करायचंय? मी किती जगतोय पेक्षा मी कसा जगतोय आणि मी कसा जगलोय, हे महत्वाचं. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे देह रक्षणाकारणे यत्न केला, पुढे शेवटी काळ घेऊन गेला. खरी मना भक्ती या राघवाची, सोडी चिंता. आपली चिंता कोणावर सोडून दे? त्या भगवंतावर सोडून दे. तो जे योग्य आहे तेच तो करणार. चांगलं झालं ते त्यांनीच केलं, वाईट जरी झालं तरी पण त्याच्यातनं काहीतरी चांगलं काढायचं असेल म्हणून त्यांनी केलं. पण मुद्दाम आपण वाईट केलं तर ते त्याच्यावर नाही टाकवायचं, ते आपण आपल्या कर्माने केलं. आता मग अशी गाण्यांचं निघालं ना, कोणाचं तरी गाण्यांवरनं काहीतरी निघालं ना, हिंदी गाणी. तर आता आपण काय करतो की आता देवाचं आहे म्हटल्यावर आपण भक्तिगीतच घेतो. हा, आता इथे जर आपण छम छम करता केलं का नाही? हो, का नाही? सांगा ना, का नाही? कारण देवाचं आपण करतोय ना. छमछम करता है ये नशीला बदन, हर कोई चाहे तुझसे मिलन. आपले विचार नशीला बदन. हा नशीला नशा कोणाची? आपण नशा कसली करतो? सिरियल बघायची करतो. हा, पुरुष नशा कसले करतात? आपल्याला नको ती नशा असते. ही नशा कोणाची करायची? भगवंताची करायची, त्याच्या भक्तीची करायची. मग आता छमछम नाचलात नाही तुम्ही? मग ते काय नशा चढली ना? कसली चढली? मग काय झालंय गाणं गायलं तर? आपण कसं घेतोय ते महत्वाचं. दुसरं म्हणजे गाण्याला कोरा कागजता लिख दिया नाम उसपे तेरा, सुना अंगन का जीवन बस गया
म्हणजे काय? आता कोण आलं डोळ्यासमोर? लवकर बोला, कोण आलं डोळ्यासमोर? राजेश खन्ना कोणाच्या डोळ्यासमोर आला? लवकर बोला. अय्या. खरंच एवढं करून का? बघा, राजेश खन्ना बोलल्यावर पिक्चर त्याचा होता ना. म्हणजेच काय? कोरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम उस पे त्यांना जाऊ दे रे. रविंद्रनाथ टागोर आणि राजेश खन्ना पैसे करून गेले ते. सुना आंगन था जीवन मेरा, बस गया रूप. हेच तर मीरानी केलं ना. और कोण होती ना? शबरी कोण होती? राजकुमारी होती. बसली नाही इतके दिवस. काय का विश्वास नाही. मेरा राम ना. आपण फक्त गाणं लावलं कधी अयोध्येच्या वेळेला, राम आएंगे आएंगे राम आएंगे. अहो काय राम आएंगे आले का घरी? त्या शबरीने काय किती वर्ष तिने केलं ना. हे माझं हे चालू करू ना. म्हणून चिंता सोडा, चिंतन करत राहा. सगळ्याची चिंता सोडून द्या. जो आहे तो आपल्याला सांभाळणार आहे. आतमध्ये कोणी सांभाळलं? आईनी नाही सांभाळलं, वडिलांनी नाही सांभाळलं. नाकी डोळी कोणी लावली? सगळं त्यांनी केलंय. बाहेर सुखरूप कोणी काढलं? त्यांनी काढलं. मग शेवटपर्यंत पण तोच सांभाळणार आहे. आपल्याला कसली चिंता करायची गरज नाही. हो की नाही? दोन डेंजर बरोबर ना? नाही बरोबर आहे. पण म्हणायचं आपण जर प्रयत्न केला आणि नामस्मरणात राहिलो तर कदाचित आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचा हा एक मार्ग आहे. आणि तो आपण करा, प्रयत्न करा. नक्की आपल्याला जग त्याच्यातून सोडवायला आले. हा फक्त आपल्या हातात काय? प्रयत्न. तर आता आपल्यावर सगळ्यांचं समजलं ना. गेल्या वेळेला काय होतं? नववीरा भक्ती. या वेळेला काय होतं? नाही विषय हा म्हणजे विषय झालं ना. म्हणजे तुमचं मनात थोडं तरी हे आले की तीच आपली कायम ठेवायचा प्रयत्न करा. एक आपली जी तिजोरी आहे त्याच्यात ती राखून ठेवा. आणि कधी जेव्हा का आपल्याला असं म्हणजे प्रॉब्लेम येईल किंवा विचार येईल तेव्हा हे स्मरणात आणा. कायम आपल्याला लक्षात नाही राहणार, पण जेव्हा ती वेळ गरज पडते तेव्हा ते स्मरणात आणा. आणि देवीची कृपा ही आपल्यावर झालीच आहे, तुमच्या सर्वांवर झाली आहे. तुमचे विचार जे तुम्ही सांगताय एक एक गोष्टी सगळ्यावर जे तुम्ही प्रतिक्रिया देता याच्यावरनं समजतंय की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही भक्तीतले आहात. फक्त वेळ पण लक्षात ठेवा की वेळ पडेल तेव्हा ते आपल्याला आठवण यायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम तिकडेच येतो की जेव्हा वेळ येतो ना तेव्हा आपण डगमगून जातो. त्या स्थितीमध्ये आपल्याला कणखर आणि स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. हेच आपलं ध्येय पाहिजे. आता आपण रश्मीताई, नीताताई आणि ह्यांना सांगूया, अरविंद दादांना, की देवीनी आपल्यावर कृपा केली आहे ती सगळ्यांना गाण्यातनं सांगा.